मीन राशीवाल्यांनो, आज आपल्यासाठी काळजीपूर्वक आणि सावधगिरीने वागण्याची वेळ आली आहे. अचानक येणारा संदेश किंवा व्यक्ती तुमच्या आयुष्यात घुसून तुमच्या नशिबावर परिणाम करू शकते. हे फक्त सामान्य घटना नाहीत, तर आपल्या जीवनावर खोलवर परिणाम करणारी परिस्थिती आहे. तुम्ही जिथे शांत आणि सुरक्षित आहात, तिथेही ही घातकी ऊर्जा आपल्याभोवती वेगवेगळ्या रूपात उपस्थित राहू शकते. आजच्या दिवशी एखादा जुना मित्र, परिचित किंवा अगदी अज्ञात व्यक्ती तुमच्या संपर्कात येऊ शकतो. सुरुवातीला ती परिस्थिती साधी आणि सौम्य वाटेल, पण त्यामागील उद्देश तुमच्या हितासाठी नसल्याचे लक्षात येईल. ही व्यक्ती किंवा संदेश तुमच्यावर ताण निर्माण करू शकतो, तुमच्या मानसिक शांततेत अडथळा आणू शकतो. त्यामुळे तुम्हाला सतर्क राहावे लागेल, कोणावरही सहज विश्वास ठेवू नये. धन, नोकरी किंवा घराशी संबंधित निर्णय घेण्याच्या प्रक्रियेतही अशा अचानक येणाऱ्या व्यक्तीचा प्रभाव दिसून येऊ शकतो. काही लोक तुमच्या गरजा समजून मदत करण्याचा भास देतात, परंतु त्यांच्या कृतींचा उद्देश तुमच्या लाभासाठी नसतो. अशावेळी तुमच्या अंतर्मनाच्या आवाजावर विश्वास ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. तुमच्या नशिबात घडत असलेल्या घटनांना नेमके ओळखून समजून घेणे याच क्षणाला तुमच्यासाठी सुरक्षित राहण्याचे मार्ग सुचवेल. तुमच्या आयुष्यातील काही संबंध किंवा संपर्क अचानक बदलतात. जे लोक तुमच्यासाठी मित्र आणि विश्वासू वाटत होते, त्यांच्याकडून तुम्हाला काही वाईट अपेक्षित नसते असं वाटतं. परंतु अचानक घडणाऱ्या प्रसंगामुळे तुम्हाला समजेल की प्रत्येक व्यक्ती तुमच्या विश्वासास पात्र नसते. हे अनुभव आधीच तुमच्या मनात सापडलेल्या शक्यता, अलर्ट आणि सावधगिरीला आणखी प्रबळ करतात. त्यामुळे कोणत्याही निर्णयाआधी विचारपूर्वक निर्णय घेणे अत्यंत गरजेचे आहे. तुमच्या भावनांमध्ये असलेल्या अस्थिरतेवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. अचानक येणाऱ्या संदेशामुळे किंवा व्यक्तीमुळे तुमच्या मनात भीती, संशय किंवा चिडचिड निर्माण होऊ शकते. अशावेळी स्वतःला शांत ठेवणे आणि तातडीचे निर्णय घेणे टाळणे आवश्यक आहे. घरात किंवा कामाच्या ठिकाणी योग्य प्रकारे संवाद साधा. कोणतीही माहिती जास्त उघडपणे शेअर करू नका. तुमचे गुप्त विचार आणि योजना सुरक्षित ठेवा, कारण योग्य वेळ न येता त्याचा उपयोग तुमच्या विरुद्ध होऊ शकतो. तुमच्या आयुष्यात आर्थिक किंवा वैयक्तिक बाबतीत अचानक संकट येऊ शकते. एखादी व्यक्ती तुमच्याशी मैत्रत्व किंवा मदतीचा भास देऊन तुमच्या नफ्यावर हल्ला करू शकते. त्यामुळे कोणत्याही प्रकारची आर्थिक देवाणघेवाण करताना, करार करताना किंवा मोठे निर्णय घेताना प्रत्येक पायरीवर काळजी घेणे आवश्यक आहे. आपल्या अंतर्मनाचा विश्वास ठेवून निर्णय घ्या आणि कोणाच्याही बाह्य प्रभावात न येणे हीच सुरक्षितता आहे. या काळात तुम्हाला आध्यात्मिक उपाय आणि साधना महत्त्वाची ठरू शकते. प्रार्थना, ध्यान किंवा साधे उपाय तुमच्या मनाची शक्ती वाढवतात आणि तुमच्यावर येणाऱ्या नकारात्मक ऊर्जेना रोखतात. घरात कुठेही हलक्या दिव्यांचा किंवा तांब्या किंवा सोनेरी वस्तूंचा वापर करून सकारात्मक ऊर्जा वाढवता येऊ शकते. अशा लहान परंतु प्रभावी उपायांनी तुमचे आयुष्य सुरक्षित राहते आणि तुमच्या निर्णय क्षमतेला चालना मिळते. तुमच्या नातेसंबंधांमध्ये बदल येऊ शकतात. काही लोक तुमच्याबरोबर असताना तुमच्या विश्वासाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात. अशावेळी तुमच्या आसपासच्या लोकांकडे जास्त लक्ष ठेवा. कोणतीही गोष्ट साधी वाटली तरी त्यामागील उद्देश ओळखणे गरजेचे आहे. तुमच्या अंतर्मनातील अलर्ट, अनुभव आणि गतिशील विचारांना वळण द्या. संपर्क, संदेश किंवा अचानक येणाऱ्या प्रस्तावांमध्ये सावधगिरी बाळगणे तुमच्या नशिबासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमच्या विचारांना स्थिर ठेवणे, भावना नियंत्रित ठेवणे आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेणे यामुळे तुम्ही या संकटातून सुरक्षित मार्गाने बाहेर पडू शकाल. या काळात कोणत्याही व्यक्तीवर अंधश्रद्धा न ठेवता प्रत्येक गोष्ट नीट समजून घेणे हीच तुमची खरी ताकद ठरेल. मीन राशीवाल्यांनो, आपण आता त्या परिस्थितीच्या दुसऱ्या टप्प्यावर पोहोचलो आहोत. अचानक येणाऱ्या व्यक्ती किंवा संदेशाचे परिणाम हळूहळू स्पष्ट होऊ लागतात. सुरुवातीला ते फक्त लहानसा त्रास वाटत असतो, पण हळूहळू तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या बाबींवर दबाव निर्माण करतात. ही व्यक्ती किंवा संदेश तुमच्या निर्णय क्षमता, तुमच्या आत्मविश्वासावर हल्ला करू शकतो आणि तुमच्या भावनिक स्थैर्यावर परिणाम करू शकतो. आजच्या दिवसात तुम्हाला काही जुन्या संपर्कांपासून सतर्क राहावे लागेल. काही लोक जे तुमच्यासाठी विश्वासार्ह वाटत होते ते अचानक तुमच्या विरुद्ध कार्य करतात. अशावेळी प्रत्येक व्यक्तीच्या कृतीमागील उद्देश समजून घेणे खूप आवश्यक आहे. तुमच्या अंतर्मनाच्या आवाजावर लक्ष द्या, कारण तोच तुमचा खरा मार्गदर्शक ठरेल. संपर्क साधताना किंवा संदेश वाचताना सावधगिरी बाळगा. एखादा साधा संदेश जे तुम्हाला सुरुवातीला निष्पाप वाटतो, त्यामागे काही गुप्त उद्देश असू शकतो. त्यामुळे कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करणे, माहिती उघडणे किंवा अतिविश्वास ठेवणे टाळा. घरात किंवा कामाच्या ठिकाणी कोणत्याही अज्ञात व्यक्तीसाठी प्रवेश देऊ नका.
आर्थिक बाबतीतही हा काळ संवेदनशील आहे. अचानक येणाऱ्या संदेशांमुळे जे काही वाटते की फायदा देईल, त्यामागे तुम्हाला धोका असू शकतो. कोणतीही मोठी गुंतवणूक किंवा आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी पूर्ण तपासणी करणे आवश्यक आहे. तुमच्या सहकाऱ्यांच्या किंवा मित्रांच्या सल्ल्याचा उपयोग करा, परंतु अंतिम निर्णय नेहमी स्वतःच्या अंतर्मनावर आधारित घ्या. भावनिक दृष्टिकोनातून देखील काळजी घेणे गरजेचे आहे. अचानक येणारी व्यक्ती तुमच्या भावनांवर हल्ला करू शकते. तुमच्या मनात भीती, संशय किंवा गोंधळ निर्माण करू शकते. अशावेळी स्वतःला शांत ठेवणे, सकारात्मक विचार करणे आणि तातडीचे निर्णय टाळणे आवश्यक आहे. तुमच्या घरातील किंवा कामाच्या वातावरणातील सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी छोटे उपाय वापरा. घरात प्रकाशवाले दिवे, सोनेरी किंवा तांब्याच्या वस्तूंचा वापर आणि प्रार्थना किंवा ध्यान. सामाजिक स्तरावरही सावध राहणे गरजेचे आहे. काही लोक तुमच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन तुमच्या प्रतिष्ठेला धोका पोहोचवू शकतात. त्यामुळे कोणाशीही सहज माहिती शेअर करू नका. तुमच्या मित्रपरिवारात, सहकाऱ्यांमध्ये किंवा परिचितांमध्ये कुणाची हेतू तपासणे आवश्यक आहे. सतर्कता हीच यावर मात करण्याची सर्वात प्रभावी साधन आहे. या काळात तुम्हाला आध्यात्मिक उपाय अधिक प्रभावी वाटू लागतील. प्रार्थना, ध्यान आणि घरातील सकारात्मक ऊर्जा तुमच्या मनाला स्थिर ठेवतात. कोणत्याही अज्ञात संदेश किंवा व्यक्तीमुळे निर्माण झालेल्या अस्थिरतेला तुमच्या सकारात्मक विचारांनी आणि आत्मविश्वासाने मात करा. तुमच्या अंतर्मनाला ऐकणे, विचारपूर्वक निर्णय घेणे आणि सावधगिरी बाळगणे हीच तुमची खरी ताकद आहे. मीन राशीसाठी हा काळ केवळ सावधगिरीचा नाही तर आत्मशक्ती वाढवण्याचा आहे. प्रत्येक घातक परिस्थितीतून तुम्ही शिकता आणि स्वतःला अधिक मजबूत बनवता. या काळात सावध राहून योग्य निर्णय घेऊन तुम्ही तुमच्या नशिबाचा रक्षक बनू शकता. तुम्ही तुमच्या जीवनातील प्रत्येक संकटातून योग्य मार्गाने बाहेर पडाल आणि तुमच्या आसपासच्या नकारात्मक ऊर्जेला पराभूत कराल. मीन राशीवाल्यांनो, आपण आता त्या परिस्थितीच्या तिसऱ्या टप्प्यावर पोचलो आहोत. अचानक येणाऱ्या संदेश किंवा व्यक्तीच्या प्रभावामुळे तुमच्या आयुष्यातील घटनांचा प्रवाह बदलत चालला आहे. सुरुवातीला साधा त्रास वाटत असला तरी आता ही परिस्थिती तुमच्या नशिबाशी थेट जोडलेली आहे. तुमच्या निर्णय क्षमता, भावनात्मक स्थिरता आणि आर्थिक परिस्थितीवर याचा परिणाम होऊ शकतो. या काळात तुमच्या आसपास असलेल्या लोकांवर विशेष लक्ष ठेवा. एखादी व्यक्ती जिच्या कृतीत गुप्त हेतू असू शकतो, ती तुमच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊ शकते. तुमच्या घरातील किंवा कामाच्या ठिकाणी कोणालाही सहज प्रवेश देऊ नका. कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून येणारे संदेश किंवा प्रस्ताव तपासून समजून घ्या, अन्यथा तुमचे फायदे हानीत बदलू शकतात. भावनिक स्तरावरही ही परिस्थिती आव्हानात्मक ठरू शकते. अचानक येणाऱ्या संदेशामुळे मनात भीती, संशय किंवा गोंधळ निर्माण होऊ शकतो. अशावेळी स्वतःला शांत ठेवणे आणि सकारात्मक विचार करणे खूप आवश्यक आहे. आपल्या अंतर्मनाच्या आवाजावर विश्वास ठेवा, कारण तोच तुमचा मार्गदर्शक आहे. कोणत्याही निर्णयाआधी तातडीने निष्कर्ष काढू नका. आर्थिक बाबतीतही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अचानक येणाऱ्या व्यक्तीमुळे तुमच्या नफ्यावर परिणाम होऊ शकतो. कोणतीही मोठी गुंतवणूक, करार किंवा आर्थिक निर्णय घेताना प्रत्येक बाबीची तपासणी करा. विश्वसनीय सल्लागारांचा विचार घ्या, परंतु अंतिम निर्णय नेहमी स्वतःच्या अंतर्मनावर आधारित घ्या. सामाजिक आणि वैयक्तिक नातेसंबंधांमध्येही बदल दिसू शकतो. काही लोक जे तुमचे मित्र किंवा विश्वासू वाटत होते, त्यांच्याकडून तुमच्या विरोधात कृती होऊ शकते. त्यामुळे कोणाशीही सहज माहिती शेअर करू नका आणि प्रत्येक परिस्थिती नीट समजून घेऊन निर्णय घ्या. तुमच्या अंतर्मनातील अलर्ट आणि अनुभव यावर भर द्या. या काळात आध्यात्मिक साधना आणि घरातील सकारात्मक ऊर्जेचे उपाय अत्यंत महत्त्वाचे ठरतात. दिवे लावा, ध्यान करा, प्रार्थना करा आणि घरातील सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवा. हे लहान पण प्रभावी उपाय तुमच्या मनातील अस्थिरता कमी करतात आणि नकारात्मक ऊर्जेला रोखतात. मीन राशीसाठी हा काळ शिकवणीचा आहे. प्रत्येक घातक परिस्थितीतून तुम्ही शिकता, स्वतःला मजबूत बनवता आणि सावधगिरीने पुढे जाता. अचानक येणाऱ्या व्यक्ती किंवा संदेशांमुळे निर्माण झालेल्या संकटांना मात देणे हे तुमच्या हातात आहे. तुमच्या अंतर्मनाला ऐकून सकारात्मक विचारांनी मार्गदर्शन घेतल्यास तुम्ही कोणत्याही संकटातून सुरक्षित बाहेर पडाल. या काळात सतर्क राहणे, निर्णय विचारपूर्वक घेणे आणि स्वतःच्या आत्मविश्वासावर विश्वास ठेवणे हेच तुमचे सर्वात मोठे साधन ठरेल. प्रत्येक संकटामुळे तुमच्या नशिबात सुधारणा होईल आणि तुम्ही भविष्यात अधिक स्थिर, सुरक्षित आणि शक्तिशाली बनाल.
मीन राशीवाल्यांनो, जर तुम्हाला ही माहिती आणि मार्गदर्शन उपयुक्त वाटले असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि घंटीचे चिन्ह दाबा, जेणेकरून भविष्यातील महत्त्वाचे संदेश आणि उपाय तुम्हाला सर्वात आधी मिळतील.